चंद्रपुरातील माउंट कॅमेल या कॉन्व्हेंट शाळेचं व्यवस्थापन गुजरातच्या अदानी फाउंडेशनकडे देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतल्याचं कळतंय। या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने जीआर काढलाय। तर खासदार संजय राऊतांनी सरकारवर सडकून टीका देखील केली आहे। या देशाचं व्यवस्थापनच अदानींकडे आहे। महाराष्ट्र अदानीचा करण्याचा सरकारचा घाट सरकार घालत असल्याचा आरोप राऊतांनी केला। यावर भाजप आणि सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी राऊतांनी केली आहे। तर या निर्णयात चुकीचं काहीही नाही। उद्योग समूहाला शाळा दिल्या जातात, ही एक प्रक्रिया आहे असं स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी दिलंय। या देशाचं व्यवस्थापनच अडाणीकडे आहे। एक शाळा चंद्रपूरची आपण जे म्हणताय, म्हणजे हळूहळू हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हा अडाणींचा महाराष्ट्र करण्याचा घाट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी घातलेला आहे। सुधीर मुनगंटीवार त्यांचं याच्याविषयी काय म्हणणं आहे की अशा प्रकारे चांद्याची सार्वजनिक मालमत्ता अडाणीला देण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे? चांद्यावरून नागपूरला येतील, अमरावतीला येतील, सर्वत्र जातील। महाराष्ट्रात बोलून चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र अडाणीचा करण्याचा हा धोका आम्हाला दिसतोय। अनेक जे उद्योग समूह आहेत त्यांनी शाळांना मदत करावी अशी अपेक्षा आहे। त्याच्यामध्ये आमची जी स्कीम आहे ॲडॅप्टर स्कूल, याच्यामध्ये आम्ही त्याचं मॅनेजमेंट ट्रान्सफर करत नाही, फक्त त्याचं इम्प्रूव्हमेंट करतो। शाळांचं जे हस्तांतरण असतं ही एक रेग्युलर प्रोसेस आहे। आम्ही कुठल्याही संस्थेने शाळा मागितल्या तर त्यांना देतो, आणि ज्या ठिकाणी एखादा उद्योग येतो तिथं त्यांच्या CSR खाली चांगल्या शाळा देण्याची आवश्यकता असते, आणि त्याच्यासाठी काही आवश्यकता असेल हस्तांतरणाची तर त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही। शेवटी मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे